लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव हॉलमध्ये एकटा बसलेला आहे. राघवला भूक लागलेली असते, कारण त्याने हॉटेलमध्येही काही खाल्लेलं नसतं. तेवढ्यात त्याच्याजवळ सिंधू आलेली आहे. सिंधू त्याला म्हणते की काय झालं, तू असा एकटा का बसलेला आहे? राघव काहीच बोलत नाही. सिंधू म्हणते, मला आता भूक लागलेली आहे. हे ऐकल्यावर राघवला मोठा धक्काच बसतो, कारण सिंधूने खरं तर खूप खा खाल्लेलं असतं, पण आता पुन्हा एकदा तिला भूक लागली आहे. तेव्हा राघव आश्चर्यचकित झालेला आहे. राघव म्हणतो, हो, तुला तर भूक लागणं साहजिकच आहे, कारण आपण हॉटेलमध्ये एवढं व्यवस्थित काही खाल्लेलं नव्हतं. खरं खरं तर आपण हॉटेलमध्ये जे ॲटम मागवले ना, ते सगळे आपण 2-2 नव्हे 3-3, 4-4 मागवायला पाहिजे होते, तेव्हा कुठं तुझं पोट भरलं असतं. सिंधू म्हणते, अगदी बरोबर. मला देखील असंच वाटत होतं. पण आता आपण तुला कसं बोलणार ना, त्यामुळे आपण तुला काही बोललो नाही. पण आपल्याला आता जाम भूक लागलेली आहे. राघव म्हणतो, असं असेल तर मग काहीतरी खायला बनव. ती म्हणते, आपण नाही बनवू शकत. पण आपल्याला माहिती आहे, तू बनवू शकतो. तू मागच्या वेळेस ते असं वाकडी मान करून कटकट काकडी कापली होती, टोमॅटो कापला होता आणि आपल्यासाठी सॉलिड असा सँडविच बनवला होता ना, आपल्याला ना तसला तुझ्या हातचा आता सँडविच खायचा आहे. राघव म्हणतो, पण आता मला काहीही बनवण्याची इच्छा नाही आहे. तेव्हा तू तुझ्या हातानं काही बनवलं तर बरं होईल. ती म्हणते, आपण तर काय बनवणारच नाही आहे. एक काम कर ना, तू ना तुझ्या ॲटमला सांग ना बनवायला. ती तुझ्यासाठी काही करू शकते. तू जर का तिला आत्ता बोलावलं ना, तर ती पळत येणार. अगदी स्लो मोशनमध्ये जसं पळत येतात ना, तसं पळत येणार आणि तुझ्यासाठी पाहिजे ते बनवून देऊ शकते. तू एकदा तुझ्या ॲटमला बोलव तरी. राघव म्हणतो, "तू मधूबद्दल बोलते ना, मी तिला आता अजिबात झोपेतून उठवणार नाही आणि तू सुद्धा तिला उठवायचं नाही आहे. त्यामुळं आता काही बनवण्याचा प्रश्नच येत नाही." सिंधू म्हणते, "तुझं असं असेल तर मग आपल्याला आता काहीच खायला मिळणार नाही, हे आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे आता तुझ्याजवळ जास्त वेळ बसण्यात काही अर्थ नाही आहे. आपण इथं आलो होतो, आपल्याला असं वाटलं की तू काहीतरी खायला बनवशील, आपल्याला काहीतरी चटकदार खायला मिळेल, पण असं वाटतंय की तू काही खायला बनवणार नाही आहे." राघव म्हणतो, "मी आता काहीच खाणार नाही आहे, मी ठरवलंय. आता तुला काय खायचं आहे का नाही, तुझी तू ठरव." तेव्हा कृष्णा म्हणते, "आपण आता काय खाणार नाही, आपण आता जरा बाहेर चाललेलो आहे." असं म्हणून ती राघवपासून दूर जाते. जेव्हा ती राघवपासून लांब जाते, तेव्हा दरवाजाच्या बाहेरून मधू येते. मधूने यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि आता नक्की ही कृष्णा कोठे चाललेली आहे, याचा ती पाठलाग करत असते. कृष्णा तिची पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडते आणि मधू लगेच तिच्या पाठीमागे जायला सुरुवात करते. त्याने त्वरित शकुंतलाला फोन केलेला आहे आणि शकुंतलाला सांगते की कृष्णा आत्ता रूमच्या बाहेर पडली आहे आणि ती कुठेतरी चाललेली आहे. शकुंतलाला समजतं की ती नक्कीच शकू आत्याला पाहायला चाललेली आहे. शकुंतला म्हणते, "तिला जाऊ देऊ नको. ती कुठे चाललेली आहे ना, त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. पटकन तिच्या पाठीमागे जा आणि ती कुठं जातीये बघ." आणि तेवढ्यात कृष्णा तिच्या पाठीमागून येते आणि तिला दचकवते. मधू एकदम दचकते, कारण कृष्णा तिच्या पाठीमागं असते. कृष्णा म्हणते, "कसा फसवला आपण तुला?" आणि कृष्णा तिच्या समोर येऊन उभा राहते. कृष्णा तिला म्हणते, की "तू आपली आता पार्टनर राहिलेली नाही आहेस." आणि ती तिच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देते. मधूला काही काळाच्या आतच कृष्णाने तिला जबरदस्त थोबाडीत ठेवून दिलेली असते आणि सिंधू तिला बोलायला सुरुवात करते, "तू आपला विश्वासघात केलेला आहेस. आपण दरवेळेस तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू दरवेळेस आपल्या पाठीत खंजीर खुपसते. पण यावेळेस आपण तुझं काही ऐकून घेणार नाही." मधू म्हणते, "काय झालं ते तर सांगशील का?" कृष्णा म्हणते, "तुला सगळं माहिती आहे काय झालं ते. तू सांग, माझ्या पाठीमागं काय करत होती ते?" तेव्हा मधूला कळतं की कृष्णाला सर्व काही माहिती आहे. कृष्णा म्हणते, "तू आपला पाठलाग करत होती, म्हणजे तुझा आपल्यावर विश्वास नाहीये. आपण कुठे जातो हे तू पाहत होती. मी तुला सांगितलं होतं तरी देखील तू असं करते. आता आपण तुझी डील मोडून टाकतोय." असं म्हणून ती घरात चाललेली असते. तेव्हा मधू तिला म्हणते, "थांब, कुठेही जाऊ नको आणि गैरसमज करून घेऊ नको. तू इतके दिवस घराच्या बाहेर होती. तू नक्की काय करत होती ना, ते मला माहीत नव्हतं. मला ती सगळी माहिती काढायची होती आणि म्हणूनच मी त्यासाठी पाठलाग करत होते." तेव्हा कृष्णा म्हणते, "सगळं खोटं बोलतेस तू आपल्याशी. मला तुझ्यावर आता अजिबात विश्वास नाही आहे. मी तुला सांगितलं होतं ना, की माझी मैत्रीण इथं येणार होती आणि तुमच्या कुटुंबाची माहिती काढणार होती, म्हणून मी गेले होते. तरी देखील तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे. म्हणजे तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहे. त्यामुळे आता आपण ती डील मोडून टाकतोय." मधू म्हणते, "प्लीज असं करू नको.
तू आपल्याला जी शिक्षा देशील ना, ते आपण घ्यायला तयार आहे. पण तू असं अजिबात करू नको. पाहिजे तर मी तुला पैसे देते. तू जे म्हणशील ते करते. पाहिजे तर तू माझी परीक्षा घे. तू काही कर, मी त्यासाठी तयार आहे." तेव्हा सिंधू आता खाली बसते आणि म्हणते, "ठीक आहे. आता आपल्याला जे वाटतंय ना, आपण ते करणार." "बरं, आता मी सांगते ते करू शकते ना तू?" मधू म्हणते, "तू बोल तरी काय करायचंय? बघ मी करते का नाही." कृष्णा म्हणते, की "मग आपल्याला मागच्या वेळेस तू ज्या मुलीचा फोटो दाखवला होता ना, त्या मुलीला भेटायचंय." हे ऐकल्यावरती म्हणते, "पण पण ते आता कसं शक्य आहे? ते नाहीये शक्य." तेव्हा कृष्णा सांगते, की "मला हेच वाटलं होतं. तू आपलं काही ऐकणार नाहीये. तुला ना तुझ्या सगळ्या गोष्टी खऱ्या करायच्या असतात. आपण आत्ताच्या आत्ता निघून चाललेलो आहे. डील मोडलंय एवढं लक्षात ठेव." कृष्णा आत निघून चाललेले असते, तेव्हा मधू तिला थांबवते आणि म्हणते, "प्लीज असं करू नको. तुला तिला भेटायचं आहे ना, तर मला अगोदर एक फोन करून माझ्या पार्टनरला विचारावं लागणार आहे, की नक्की तू भेटू देऊ शकते का नाही?" कृष्णा म्हणते, "ते पार्टनर-बिर्टनर काय असेल ना, ते तुझी तू ठरव. आपल्याला त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला त्या मुलीला भेटायचं आहे, आपल्याला एवढंच माहीत आहे आणि तुला जर का तिला भेटू द्यायचं नसेल, तर आपलं डील कॅन्सल झालंय लक्षात ठेव. एकीकडे तर आपल्याला बोलते आपली कसली पण परीक्षा घे, बघ आपण काय करतो ते आणि आता भेटायचं म्हणलं तर म्हणते की पार्टनरला फोन करू दे. याचा अर्थ तुझ्या मनामध्येच नाही आहे मला त्या मुलीला भेटायला द्यायचं. आपण तुझी डील मोडतोय ना तेच खरं तर योग्य आहे. खरं तुझ्याशी बोललं पण नाही पाहिजे. तू काय लायकीची आहेस ते आता सगळं मला समजलेलं आहे. कृष्णाने मधूला भरपूर बोलून घेतलेलं असतं. पण मधूला राघवबरोबर लग्न करायचंय आणि त्याची शेवटची आशा फक्त कृष्णाचं आहे हे तिला माहीत आहे. त्यामुळं ती तिचं सगळं काही बोलणं ऐकून घेत असते आणि ते म्हणते, "थांब, मला फक्त एकदा फोन करू दे, म्हणजे मी तुला काय ते सांगते." तेव्हा कृष्णा तिला म्हणते, "आपण तुझं ऐकून घ्यायला बसलेलो नाहीये. तू फोन कर नाहीतर काय कर. जर आपल्याला तू तिच्याशी बोलू दिलं तरच आपण पुढं कंटिन्यू करणार आहे." असं म्हणून कृष्णा तेथेच बसलेले आहे. कृष्णा म्हणते, की आपल्याला त्या मुलीला बोलायचं आहे. कारण मागच्या वेळेस तू आपल्या गळ्यामध्ये किडनॅप केलेली मुलगी मारलेली आहे. यावेळेस पण जर का तू तसं केलं तर गोदा मला माफ करणार नाही. कसं तरी मी आता गोदाला समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळं तू एकदा आपल्याला त्या मुलीला भेटायला दे. अन्यथा आपलं डील कॅन्सल झालंय ना, हे मात्र फायनल आहे. तेव्हा मधू म्हणते, "ठीक आहे. एवढं जर का तुझं असेल तर आपण त्या मुलीला भेटूया." कृष्णाने मधूला अगदी बरोबर ब्लॅकमेल करून ठेवलेला आहे. कारण तिला माहीत आहे, की राघवपर्यंत पोहोचण्याचा मधूचा रस्ता फक्त कृष्णा आहे आणि त्यामुळे कृष्णा जे सांगेल ते मधूला करणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच मधूने देखील कृष्णाचं सगळं काही ऐकलेलं आहे. कृष्णाला तिनं शब्द दिला आहे, की आता लवकरात लवकर ती सावीची आणि कृष्णाची भेट घालणार आहे आणि तेवढ्यात कृष्णाला पिंकीचा फोन येतो आणि ती पिंकीला सांगायला लागते, की इथं काय-काय चाललेलं आहे. तिचा फोन घेऊन ती आतमध्ये निघून जाते. आता मधूच्या पुढं प्रश्न आहे, की सावीची आणि कृष्णाची भेट कशी घालून द्यायची? कारण शकुंतला या गोष्टीला तयार होईल का नाही हे तिला माहिती नाहीये. कृष्णा जेव्हा आतमध्ये येते तेव्हा पाहते, की राघव शांत झोपलेला आहे. राघवने काही खाल्लेलं नसतं हे तिच्या लक्षात आलेलं आहे. ती राघवच्या जवळ जाते. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या केसातून आणि डोक्यावरून हात फिरवते आणि राघव बरोबर जागा होतो. कृष्णा माघारी चाललेली असते तेवढ्यात राघवने तिचा हात धरलेला असतो. राघव जागा होऊन तिला विचारतो, की "तू अजून जागी कसं काय? आणि येऊन माझ्या केसातून हात फिरवला म्हणजे तुला माझ्याविषयी एवढी काळजी कसं काय?" राघव जागा आहे हे समजल्यानंतर कृष्णा एकदम दचकते आणि म्हणते, की "मग त्यात काय एवढं? काळजी तर करायलाच पाहिजे ना. आता तू माझा नवरा होणार आहेस म्हणल्यानंतर मला तुझी काळजी घेणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "होणार आहे. अजून झालेलं नाहीये. तरी देखील तुला माझ्याविषयी एवढं काही वाटतं का?" कृष्णा म्हणते, "याला प्रेम नाहीत म्हणत, याला इन्सानियत म्हणतात. आपल्याला तुझ्याविषयी इन्सानियत वाटते ना, म्हणून आपण तुझ्या केसातून हात फिरवलेला आहे. आता तुला गोळी देणं गरजेचं आहे, नाहीतर तू आजारी पडशील असं म्हणून तुला ॲसिडिटी झालेली आहे, तर मी एक गोळी देते." असं ती राघवला सांगते. राघव म्हणतो, "ठीक आहे." आणि ती पटकन जाते आणि कपाट उघडून त्यामधला बॉक्स काढून राघवसाठी गोळी आणते आणि राघवला ती गोळी देते. राघव ही सर्व गोष्ट पाहत असतो, की तिने कपाटाकडे गेलेली आहे आणि कपाटाकडे जाऊन कपाट उघडून बरोबर बॉक्समधून तिने गोळ्याचा बॉक्स काढून आपल्याला बरोबर गोळी दिलेली आहे. राघवला खरं तर ही गोष्ट खटकलेली असते. राघवने शांतपणे या गोष्टीचं निरीक्षण केलेलं असतं आणि राघव आता या गोष्टीबद्दल तिला विचारणार असतो आणि बरोबर राघवने तिला तो प्रश्न केलेला आहे, की "तुला काय माहिती माझ्या रूममध्ये, माझ्या कपाटात कोणत्या बॉक्समध्ये काय ठेवलेलं आहे ते?"
आणि सिंधू त्याला गोळी देते, पाणी प्यायला देते. राघव गोळी खात खात हा प्रश्न तिला विचारतो आणि आता कृष्णाला देखील खरोखर या प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाहीये. राघवने मात्र तिला निरुत्तर करून टाकलंय. तो म्हणतो, की "मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजेच आहे. नाहीतर मी तुला समजणार आहे, तू कृष्णा नाही आहेस, तर तू सिंधू आहेस." तेव्हा कृष्णा एकदम शांत होते आणि म्हणते, "काही काय? मी सिंधू नाही आहे हे अगोदरच सांगितलेलं आहे आणि गोळ्याचा बॉक्स कपाटातच असतो ना, हे सांगायची मला काय गरज आहे का? कपाटाचा बॉक्स कोण काय बाथरूममध्ये ठेवणार आहे का?" असं म्हणून ते हसायला लागते. राघव मात्र ते ऐकत नाही. राघव म्हणतो, "तू खरं सांग, तू सिंधूच आहेस ना? मग पण हे तुला सगळं मान्य करायला काय अडचण आहे? तू जर का सिंधू आहे मान्य केलं तरी मी लग्न करणारच आहे आणि ती कृष्णा असली तरी मी लग्न करणारच आहे." कृष्णा म्हणते, "ते तुझं सिंधू पुराण जे आहे ते बंद कर. आपल्याला ते ऐकायची अजिबात इच्छा नाहीये. आपण तुला मागच सांगितलेलं आहे, की आपण सिंधू नाहीये, आपण कृष्णा आहे आणि गोळ्याचा बॉक्स कुणीही शोधू शकतं. आपण तुला सांगू काय, तुझ्या मदर्सने आपल्याला रूम आवरायला सांगितली होती ना, तेव्हा आपण हे सगळं पाहिलेलं होतं." कृष्णाने अगदी बरोबर राघवला गुंडाळलेलं आहे. राघवला तिनं अगदी योग्य असं उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा राघव निरुत्तर झालेला आहे. राघवला पुढं काय बोलावं तेच कळत नाही. राघव मनातल्या मनात म्हणतो, की एके दिवशी या गोष्टीचा खुलासा मी केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोष्टी सत्य असतात त्या कधीही लपून राहणार नाहीत. आज नाही तर उद्या ही गोष्ट माझ्यासमोर येणारच आहे, की तू नक्की कृष्णा नसून सिंधू आहेस. मी त्या गोष्टीची वाट पाहतोय, एवढं मात्र लक्षात ठेव. आणि आता कृष्णाने त्याला गोळी देऊन सांगितलेलं असतं, "तुला आता झोप घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तू मला सोड आणि स्वतः एकटा जाऊन झोप आणि मला सुद्धा झोपू दे." राघव पण आता शांत होतो आणि तिला म्हणतो, की "ठीक आहे, मी तुला आता काही बोलत नाहीये, पण एक दिवशी मात्र वेळ येईल तेव्हा मात्र मी तुला बोलणार आहे." सिंधू त्याला अंगठ्याने ओके असं म्हणते आणि त्याला झोपायला सांगते. राघव पुढं आता शांतपणे झोपण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. ती राघवला म्हणते, "आपल्याला उद्या सुंदरीबरोबर बाहेर जायचं आहे, त्यामुळं आपल्याला पण आता झोपायचं आहे, नाहीतर आपल्या डोळ्याखाली काळे डार्क सर्कल होतात, तुला माहीत आहे ना, त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. आपला चेहरा एकदम विद्रूप होतो आणि आपल्याला ते अजिबात पटत नाही. त्यामुळं आपल्याला आता इथून जाणं गरजेचं आहे." तो कृष्णाला विचारतो, की "नक्की तू आणि मधू कुठे जाणार आहेत मला कळू शकतं का?" तेव्हा ती सांगते, की "आपण काय करणार आहे ना, याबद्दल तुला सांगण्याची काही गरज नाही. ते सुंदरीचं आणि माझं एकदम सिक्रेट असू शकतं आणि आमचं सिक्रेट विचारण्याची तुला काही गरज नाहीये." तिकडे मधूला आता मोठा प्रश्न पडलाय आणि मधूने शकुंतलाला फोन केलेला आहे आणि ते शकुंतलाला विचारते, की आपल्याला कृष्णा आणि सावीची भेट घालून देणं गरजेचं आहे. तेव्हा शकुंतला एकदम गरम होते आणि तिला म्हणते, की "तुला कळतंय का? सावीची आणि तिची भेट घालून देणं हे किती रिस्की असू शकतं. असलं आपण काहीही करणार नाही." तेव्हा मधूने सर्व काही झालेलं सांगितलेलं आहे. कशाप्रकारे कृष्णा तिच्या मागं आली आणि अचानक येऊन तिला दचकवलं, तिचं बोलणं ऐकलं आणि त्यानंतर आपल्या सनसनीत थोबाडीत ठेवून दिली. कृष्णाने आपल्याला मारलेलं आहे कारण कृष्णाचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाहीये आणि तिचा विश्वास माघारी मिळवायचा असेल, तर आपल्याला तिची आणि सावीची भेट घालून देणं गरजेचं आहे, असं ती शकुंतलाला सांगते. तरी देखील शकुंतला नाही म्हणते. तेव्हा मधू म्हणते, की "राघवपर्यंत पोहोचण्याचा कृष्णा हा एकमेव पर्याय माझ्यापुढे उरलेला आहे आणि तो आता मला वापरावा लागणार आहे. त्यामुळे सावीची आणि तिची भेट घालणं याशिवाय माझ्यापुढं दुसरा काहीही पर्याय नाहीये," असं ती शकुंतलाला सांगते. तेव्हा शकुंतला या गोष्टीवर निश्चित होते, की ठीक आहे, जर का तुझं असं मत असेल तर आपण त्यांची भेट घालूया. पण लक्षात ठेव ही गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे आणि काही जरी झालं तरी मी तुझी पार्टनर आहे ही गोष्ट तिला अजिबात कळू देऊ नको. कारण या गोष्टीपर्यंत ती जर का पोहोचली तर मग काही खरं नाहीये. मधू म्हणते, "त्या गोष्टीची काळजी तुम्ही करू नका. आता सध्या तिला सावीला भेटायचं आहे कारण तिचा आपल्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला तिला सावीला भेटून द्यावंच लागणार आहे. त्याशिवाय ती पुढचं आपल्याला काही करू देणार नाहीये." तेव्हा शकुंतला देखील तिला भेटू देऊया असं म्हणत आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की कृष्णाच्या हातामध्ये बाप्पाची मूर्ती आहे आणि कृष्णा बाप्पाला बोलत आहे आणि म्हणत आहे, की "या मधूचा क्राईम पार्टनर कोण आहे? हे मला समजायला पाहिजे होतं. पण त्याविषयी बाप्पा मला काहीच कळत नाहीये. मला काहीतरी क्लू दे म्हणजे मला कळेल, की या मधूचा क्राईम पार्टनर कोण आहे. मला जर का त्याचं नाव कळलं तर मला सावीपर्यंत पोहोचणं लवकरात लवकर शक्य होईल." असं म्हणून कृष्णा इमोशनल झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच नंतर शकुंतला घरी आलेली असते आणि शकुंतला कृष्णाला बोलत असते. शकुंतला कृष्णाशी बोलत असताना
ती तिला म्हणते की मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे आणि ती कृष्णाच्या जवळ जाते. कृष्णा मात्र तिच्याशी अजिबात नीट बोलत नसते. कृष्णाला शकुंतला आलेली गोष्ट पटलेली नसते आणि शकुंतलाचे दोन्ही हात देखील तिने धरलेले असतात. असं म्हणून ती तिला म्हणते की मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो ना आणि ती तिच्या डोळ्यामध्ये पाहत असते. ही सर्व गोष्ट रुक्मिणी आणि मधू देखील पाहत असतात. शकुंतलाचे दोन्ही हात कृष्णाने पकडलेले आहेत, हे त्या दोघी पाहत असतात. आता कृष्णा नक्की काय करणार आहे, हे त्यांना कळत नसतं. कारण कृष्णा काही करू शकते, हे त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे मधू आता एकदम घाबरलेले असते. कारण ही शकुंतलाला मारणार की काय असंच त्यांना वाटत असतं. पण सिंधू तिला सांगते, की तुमचे हात फक्त आशीर्वादासाठी आमच्या डोक्यावर असू द्या आणि आता तिच्या डोक्यात एक विषय आलाय, तो म्हणजे ही शकुंतलाच तर मधूची क्राईम पार्टनर नसेल ना? बाप्पाने बरोबर कृष्णाला क्लू दिलेला आहे, की ही शकुंतला मधूची क्राईम पार्टनर असणार आहे आणि आता सिंधू यावर काय करते ते आपल्याला उद्याच्याच भागात समजणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.